नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आज मी आणि माझा मित्र निघालो होतो पनवेल मधील गणपती बघण्यासाठी। तर पहिल्यांदा आम्ही आलो पनवेल मधील मिरची गल्लीमध्ये मिरची गल्लीचा राजा बघण्यासाठी। मग पाय वगैरे पडून घेतले आणि बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती दिसत आहे। मग त्यानंतर आलो पनवेलच्या मानाचा पहिल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। मग आतमध्ये आलो तर बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आणि हा गणपती पर्यावरण पूरक वर्तमानपत्रापासून बनवलेला आहे। मग पाया पडून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी। मग आम्ही येऊन थांबलो पनवेलचा ओंकारेश्वर गणपती बघण्यासाठी। मग पाया पडून घेतले आणि बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती दिसत आहे। मग त्यानंतर आलो आम्ही पटवर्धन हॉस्पिटल समोर असणाऱ्या पनवेलचा महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी। तर यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि बघण्यासाठी खूप भारी वाटत होतं। मग त्यानंतर आतमध्ये आलो आणि आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे। मग त्यानंतर आम्ही आलो कांदा कॉलनीमध्ये रायगडच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि मग पाया वगैरे पडून घेतले। तर बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे या वर्षीची सुद्धा आणि डेकोरेशन सुद्धा खूप भारी केले होते। मग त्यानंतर आम्ही आलो पनवेलचा राजा चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी। मग आलो आतमध्ये तर गणेश भक्तांची खूप जास्त गर्दी झाली होती आणि मग पाय वगैरे पडून घेतले आणि बघू शकता खूप सुंदर असे डेकोरेशन केले होते आणि मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे। मग त्यानंतर आम्ही निघालो पनवेलचा रुद्र गणेश गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। मग आलो आतमध्ये आणि आधी पाया पडून घेतले आणि बघू शकता बाप्पांची मूर्ती खूप सुंदर दिसत आहे। मग त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।